राज्यातल्या सुमारे 12 लाख शेतकऱ्यांना ऐन दिवाळी धनत्रयोदशीलाच लक्ष्मी दर्शन. शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली ऐतिहासिक कर्जमाफीची घोषणा. दिवाळीच्या मुहूर्तावर धनत्रयोदशीच्या दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा. मुख्यमंत्री देवेंद्र 2 लाखापर्यंत कर्ज जे आहे ते माफ होणार आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले की जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांच्यासाठी देखील योजना आपण करणार आहोत. माहिती घेण्याचं काम सुरू आहे. ती एक त्याच्यासाठी देखील एक वेगळी योजना मुख्यमंत्री महोदय. सर्व शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून एक घोषणा करण्यात आली. त्या घोषणेमध्ये लाखो आणि हजारो शेतकऱ्यांचा मोठा इथं भार कमी होणार आहे. शेतकऱ्यांना मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेर कर्जमाफीचं गिफ्ट देऊन शेतकऱ्यांना दिवाळीचा खरा आनंद दिला आहे. काल मुख्यमंत्री पत्रकार परिषदेमध्ये हे शब्द त्यांनी सांगितलेला आहे. यावेळी शेतकऱ्यांचं तोंड गोड करणार. दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अर्थात इथं लक्ष्मीपूजनच्या दिवशी 20 ऑक्टोबरला सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी आपण करणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. सर्व शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी निश्चित होणार आहे ही घोषणा त्यांनी करून टाकलेली आहे. शेतकऱ्यांमध्ये सगळीच इथंकडे मोठी आनंदाची चर्चा पसरलेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, जिल्हा ह्या भरपूरशा जिल्ह्यांची समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. आता मुद्दा घेऊन येऊया की राज्य सरकारने सांगितलेल्याप्रमाणे तर पहिल्या टप्प्यामध्ये 20 जिल्ह्यांची कर्जमाफी होणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये उरलेल्या जिल्ह्यांची कर्जमाफी आपण करणार आहे असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. बघा शेतकरी मित्रांनो, सरकारने स्पष्टपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं आता या कर्जमाफी अंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयापर्यंतचं सरसकट कर्जमाफ आपण करणार आहोत. म्हणजे दिवाळीला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी 20 ऑक्टोबरला तुमच्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार. तुमच्या शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरून पैसे कट होण्याचा SMS तुम्हाला येणार अशी माहिती त्यांनी सांगितलेली आहे. पण हा निर्णय एवढा सोपा नव्हता. सरकारने अशी नियता बघा इथं लाडकी बहीण योजनेचा आणि बऱ्याचशा इतर योजनेचा सुरू काढलेल्या होत्या. आता त्या सरकारने भरपूरशा शेतकऱ्यांचं इथं जे काही योजनांना त्यांनी पैसे वाटप केले तर त्यामुळे सरकारच्या निधीवर आणि सरकारच्या तिजोरीवर मोठ्या प्रमाणामध्ये भार पडला होता, ताण पडलेला होता. तर त्या ताणामुळे कर्जमाफी करणं इथं शक्य नव्हतं. आता राज्य सरकारने हा निधी उपलब्ध करून घेतलेला आहे. केंद्र सरकारकडून हा निधी त्यांनी मागवलेला आहे कारण की ऐतिहासिक निर्णय ह्या आपल्याला दिवाळी निमित्त घ्यायचा असं त्यांनी सांगितलेलं आहे. दिलेलं आश्वासन, दिलेला शब्द आपल्याला पूर्ण करायचा आहे त्यांनी माहिती सांगितलेली आहे. पुढील काही दिवसांमध्येच म्हणजे 20 ऑक्टोबरला तुमची कर्जमाफी होण्याची तारीख देखील त्यांनी सांगितलेली आहे. खरोखर शेतकऱ्यांचं ताण आता कमी होणार. शेतकऱ्यांचं डोक्यावरचं ओझं इथं कमी होणार. शेतकऱ्यांनी जे काही बँकेकडून कर्ज घेतलेलं आहे ते फक्त आणि फक्त त्यांचं 2 लाख रुपयापर्यंतचं आपण माफ करणार आहोत. इतर जास्तीचं कर्ज त्यांनी घेतलेलं असेल ते स्वतः त्यांना भरावं लागणार असे स्पष्टपणे आव्हान आणि माहिती त्यांनी सांगितलेली आहे. पत्रकारांशी बोलताना हे आश्वासन त्यांनी सांगितलेलं आहे. बघा शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट समजून घेऊया की कर्जमाफी फक्त पात्र शेतकऱ्यांसाठीच आहे. अन्यथा तुम्ही जर कोणत्या घराच्या नावावर कर्ज काढलं असेल, इतर योजनाचं तुम्ही कर्ज काढलं असेल आणि मोठमोठे तुम्ही मोठे इथं घर बांधलं असेल तर त्या शेतकऱ्यांना इथं कर्जमाफी मिळणार नाही. किंवा तुम्ही पर्सनल लोन जे काही तुम्ही काढलं असेल बँकेतर्फे आणि तुम्ही शेतकरी असाल तर हे कर्जमाफ तुमचं होणार नाही. फक्त तुम्ही 7/12वरती तुम्ही आणि 8वरती जे काही तुम्ही कर्ज काढलं असेल, शेत जमिनीवरती जर का तुम्ही कर्ज काढलं असेल तर तेच कर्ज तुमचं माफ होणार असल्याची माहिती स्वतः त्यांनी सांगितलेली आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, 20 जिल्ह्यांची यादी आपण पाहून घेऊया की 20 ऑक्टोबरला 20 जिल्ह्यांची कर्जमाफी करण्यात येण्याचा निर्णय त्यांनी स्वतः घेतलेला आहे. तर या 20 जिल्ह्यांची यादी आपण अगोदर इथं पाहून घेऊया, त्यानंतर संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया. तर बघा शेतकरी मित्रांनो, 20 जिल्ह्यांची यादी पाहायच्या अगोदर चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण योजनांची माहिती आणि इतर योजनांची माहिती तुम्हाला मिळत राहणार. तर शेतकरी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर बघा मी जिल्ह्यांची यादी सांगतो. त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं नाव आहे का हे नक्की तुम्हाला बघायचं. तर बघा शेतकरी मित्रांनो, पहिला जिल्हा यामध्ये सांगण्यात आलेला आहे छत्रपती संभाजीनगर. दुसरा जिल्हा इथे सांगण्यात आलेला आहे बीड. तिसरा जिल्हा असणार आहे पालघर. चौथा जिल्हा असणार आहे रायगड आणि 5वा जिल्हा असणार आहे जालना. 6वा जिल्हा असणार आहे नाशिक आणि 7वा जिल्हा असणार आहे जळगाव. 8वा जिल्हा धुळे. 9वा जिल्हा रत्नागिरी. 10वा जिल्हा अहमदनगर आणि 11वा जिल्हा नंदुरबार. 12वा जिल्हा पुणे आणि 13वा जिल्हा कोल्हापूर. 14वा जिल्हा सोलापूर. 15वा जिल्हा सातारा आणि 16वा जिल्हा वर्धा. 17वा जिल्हा भंडारा. 18वा जिल्हा चंद्रपूर आणि 19वा जिल्हा नांदेड आणि 20वा जिल्हा सांगण्यात आलेला आहे लातूर. तर या सर्व जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची माहिती स्वतः त्यांनी सांगितलेली आहे. स्वतः हे जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध त्यांनी केलेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीने देखील तुम्ही हे यादी बघू शकता कारण की दिवाळीच्या मुहूर्तावर 2 लाख रुपयापर्यंतचं सरसकट कर्जमाफ शेतकऱ्यांचं आपण करणार आहोत असं आव्हान त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. बघा शेतकरी मित्रांनो, भरपूरसे शेतकरी कर्जमाफीची वाट बघत होते तर त्या सर्व शेतकऱ्यांची आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. बघा आता कोणत्या शाखेतील कोणत्या बँकेतील तुमचं कर्जमाफ होणार आहे ते देखील बँकांची यादी तुम्हाला मी सांगतो कारण की भरपूरसे शेतकऱ्यांना बँकेतर्फे नोटीस आलेला आहे. तर त्या नोटीसच्या मागे जर का तुम्ही कर्ज भरलेलं असेल तर त्या शेतकऱ्यांनी काय करायचं,
त्यांना देखील लाभ कसा मिळणार, कारण की त्यांनी देखील आपलं कर्ज भरून टाकलेलं आहे, तर त्या शेतकऱ्यांना देखील लाभ देण्याची माहिती स्वतः त्यांनी सांगितलेली आहे. तर त्यांना लाभ कसा मिळणार, तर बघा शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना परतफेड करण्याचं नोटीस आला असेल आणि त्यांनी त्यांचं कर्ज परतफेड केलं असेल, कर्ज भरलं असेल, तर त्या शेतकऱ्यांना आपण 25 ते 50 हजार रुपयापर्यंतचं प्रोत्साहन अनुदान त्यांच्या खात्यावरती जमा करण्याची माहिती त्यांनी स्वतः सांगितलेली आहे. त्या व्यतिरिक्त जर काय तुम्हाला असा कर्ज भरा आणि तुम्हाला नोटीस येत असेल, तुमची जमीन जप्त केली जाणार, अन्यथा तुमच्यावर दंडात्मक कारवाई आपण करणार, असं जर का तुम्हाला इथं नोटीस येत असेल तर कर्ज अजिबात भरू नका, कारण की 20 ऑक्टोबरला तुमची कर्जमाफी करण्याची माहिती त्यांनी स्वतः सांगितलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, गेल्या तुमचे दिवाळीनिमित्त कर्जमाफी करण्याचे आश्वासन त्यांनी दिलं. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुमची कर्जमाफी करणार असं आश्वासन स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं. कसल्याही प्रकारची चिंता, कसल्याही प्रकारची काळजी तुम्हाला करण्याची आवश्यकता नसणार आहे. फक्त तुम्हाला नोटीस बँकेतर्फे येत असेल तर तुम्ही कर्ज भरू नका असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दिलेला शब्द आपण पूर्ण करणार आणि दिलेला शब्द हे कर्जमाफीचा आपण पूर्ण करणार आहोत असंच माहिती त्यांनी सांगितलेली आहे. फक्त तुमच्याकडे काही ठराविक डॉक्युमेंट असणे आवश्यक असणार, जसं की पिवळा आणि केसरी राशन कार्ड, रहिवासी दाखला, 7/12 उतारा, हे सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे अत्यंत गरजेचे असणार आहे. बघा, तुमच्याकडे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला क्लिअर करून ठेवायचे आहे, म्हणजेच या सर्व डॉक्युमेंटवरती तुमचे नाव सारखे असायला पाहिजे आणि फार्मर आयडी तुमच्याकडे असणे अत्यंत आवश्यक असणार आहे, तरच तुमची कर्जमाफी होणार. बाकी त्यांनी असं सांगितलेलं आहे, कुठल्याही बँकेचं तुम्ही शेती पिकाच्या नावावरती कर्ज काढलं असेल ते सर्व कर्ज तुमचं माफ केलं जाणार अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी सांगितली. तर बघा, अशा पद्धतीची कर्जमाफी संदर्भातील माहिती होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो. चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.